उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोपिनेश्वर मंदिरातून आता पालखीला सुरुवात केलेली आहे। पालखी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खांद्यावर वाहून नेत आहेत। त्यांच्यासोबत ठाण्यातले सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत। पाडवा आणि आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाचा, किंबहुना देशभरासाठी एक आनंदाचा दिवस आहे। आणि या नववर्षाच्या आगमनाचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या शोभायात्रा विविध कार्यक्रमांनी होत असतो। आणि खरं म्हणजे आजचा हा दिवस गुढीपाडव्याचा वाईट शक्तींवर मिळवलेला विजय म्हणून गुढ्या उभारून संपूर्ण महाराष्ट्र देशभरातली जनता हा उत्सव साजरा करत असते। आणि गुढीपाडव्याचं हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी आणि यश कीर्ती घेऊन येवो अशा प्रार्थना प्रभू श्री रामचंद्राकडे मी करतो। गुढी उभारलेली आहे, अनेक संकल्पांची गुढी आहे, ठाण्यातले अनेक संकल्प आहेत, प्रकल्पांची गुढी आहे। यावर्षीचा संकल्प काय असणार आहे? यावर्षी कोणती गुढी ही उभारली जाणार? संकल्प काय? या राज्यातले गुढी विजयाची गुढी, विकासाची गुढी, आनंदाची गुढी आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य घेऊन येवो आणि या राज्याचा सर्वांगीण चौफेर विकास या ठिकाणी हो। या राज्यातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडके तरुण या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय आमूलाग्र बदल घडो, त्यांना यश मिळो अशाच प्रकारची प्रार्थना मी करतो। आणि कोपिनेश्वर न्यासाची ही गुढीपाडव्याची शोभायात्रा, या शोभायात्रेला फार खूप जुनी परंपरा आहे आणि या दिवसाची वाट ठाणेकर जनता आवर्जून पाहत असते। या कोपिनेश्वर मंदिराच्या शोभायात्रेत सर्व लोक, अगदी लहान शाळेतल्या मुलांपासून तरुणांपासून विविध चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी होत असतात। 50 चित्ररथ आहेत आणि ते समाजाला विविध संदेश देत असतात। स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण या सगळ्या गोष्टींवर त्यांचे देखावे असतात। आणि म्हणूनच ही एक आगळी वेगळी शोभायात्रा ठाण्यातून सुरू होते आणि सगळे लोक यामध्ये ठाणेकर सहभागी होतात, याचं वैशिष्ट्य आहे। काय वाटतं, ज्यावेळी अशा गोष्टींसाठी ठाणे ज्यावेळी पुढे आहे, सगळ्यात पहिली शोभायात्रा 26 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर दिवाळी पहाट, सांस्कृतिक गोष्टींमध्ये ठाणे हे नेहमी पुढे असतं, याबद्दल काय वाटतं? ठाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात। गुढीपाडवा होतो, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, गोविंदा, दसरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.